तर ॲफकॉन कंपनीने मला वाटतं ते ब्रिजचं काम घेतलं होतं. कुठल्या कंपनीने ते मी विचारतो Googleला, सांगतो. नक्की काय ॲफकॉन कंपनीच असेल किंवा नसेलही किंवा असेलही असं होऊ शकतं. तर हा जो मिसिंग लिंक आहे. मला वाटतं त्याला मिसिंग लिंक म्हणता येणार नाही. जोड रस्ता म्हणता येईल. मिसिंग कशाला म्हणतात? कुठे हरवलेला रोड थोडी होता तो. का आधी होता का? नव्हता. आधी होता का? नव्हता. आधी असता जुना रोड असता तो पडला का? नाही पडला. मग तुम्ही पुणे एक्सप्रेस हायवे बनवला पार पुण्यापर्यंत. मी पुणे एक्सप्रेस हायवेचं 2000 मध्ये बऱ्याच वेळा ऑब्झर्वेशन केलेलं आहे. काँक्रीट रोडचं ऑब्झर्वेशन आता 30 वर्ष झाली ना? का नाही अजून? 26 वर्ष झाली ना? या 26 वर्षामध्ये अनेक वेळा रस्ता क्रॅक झालेला आहे. अनेक ठिकाणी पॅनल पद्धतीची कामं पण चालू आहेत काँक्रीट दुरुस्तीची. या सिंकलेजची तर गॅरंटी जी 30 वर्षाची आहे. म्हणजे 5 वर्ष अजून आहेत. परंतु या 20-25 वर्षामध्ये 25-26 त्या रस्त्याला क्रॅक का पडले? कारण जाणारं त्या काही एवढं ट्रॅफिक नव्हतं. आता जाणारं हेवी ट्रॅफिक, हेवी ट्रक्स ट्रॅफिक, बरेच ॲक्सिडेंट झाले. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विशेष बाब आहे या मुंबई-पुणे एक्सप्रेसवेची, की त्याच्या महत्त्वाच्या व्यक्तींचा मृत्यू त्या रस्त्यावर झालेला आहे. पहिला अपघात जो आहे, ती बातमी द्यायची आहे. बातमी देणारी व्यक्ती शफी इनामदारची बायको, तिचं नाव मी विसरलो. ती व्यक्ती त्या ॲक्टरचं मृत्यू अपघात त्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवर पहिला अपघात तिचा आहे आणि ती पण ॲक्टर आहे. 2-3 मराठी सिनेमाचे ॲक्टर्स पण तरुण ॲक्टर आणि तो टकलू एक ॲक्टर होता. तो एक गाडगीळ गाडगीळच ना तो चष्मेवाला आणि टकलू आणि एक तरुण ह्या एक्सप्रेसवेवर गेले. अनेक राजकीय नेता नुकतेच 2-3 वर्षापूर्वी मेटेंचा पण अपघात एक्सप्रेसवेवर आहे. म्हणजे महत्त्व आहे. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेला महत्त्व आहे जिथे चांगल्या चांगल्या धुरंधर व्यक्तींचा अपघात झालेला आहे. मग कलाकार असेल, हिंदीतले असेल, मराठीतले असतील किंवा राजकीय नेता, अनेकांचे तिथे अपघात हे होतात. पण हे अपघात का होतात? तर चुकीच्या पद्धतीने ड्राईव्ह केल्यामुळे अपघात होतात. तुमचं स्पीड लिमिट हे अपघात का होतात मिसिंग लिंकच्या रोडवर? तर चुकीच्या पद्धतीने ड्राईव्ह केल्यामुळे हे अपघात होतात. ट्रकवाले आपली लाईन कधी-कधी सोडतात, कधी-कधी लाईन देत नाही आणि त्यामुळे आलेले कारवाले ओव्हरटेक करून जाण्याचा प्रयत्न करतात. आपण चांगल्या स्थितीत गाडी चालवूनही ट्रकवाले मुद्दामून क्रॉस करून काहीतरी हा अपघात घडतो. कधी-कधी जास्त स्पीड असल्यामुळे कंट्रोल नव्हे गाडी डायरेक्ट डिवायडरवर चढून पलीकडच्या लेनमध्ये येते मग अपघात घडतो. अशा प्रकारचं मानवनिर्मिती हे अपघात आहेत नैसर्गिकरित्या. परंतु काल परवाचा जो अपघात आहे, मिसिंग लिंकबाबत जो नव्याने 1 मे महाराष्ट्र दिनी त्याचं उद्घाटन झालं. आत्ता हा अपघात झाला आणि मिसिंग लिंकच्या टनेलला भगदाड पडलं आणि पाणी भलाभळा भळाभळा वाहू लागलं. वरतून ओढ्याचं पाणी, नाल्याचं पाणी खाली घ्यावं लागलं. तर राजकीय विरोधकांनी अनेक तर्कवितर्क काढले, परंतु ते फोल ठरलेले आहेत. आजच राजसाहेब ठाकरेंनी मला वाटतं रेल्वे कामगार युनियनच्या वर्धापनदिनी त्यांनी पण भाष्य केलं. विविध आंतरराष्ट्रीय देशातील इमारती 100-100 माळ्याच्या उभ्या आहेत. त्यांच्या खाली बॉम्बस्फोट झाले, अनेक स्फोट झाले, तरी त्या पडत नाहीत असं उदाहरण दिलं. मग आपल्याकडे पण अशा इमारती आहेत ना. इंग्रज ब्रिटिश काळातून इमारती आहेत ना. त्यांचं सर्टिफिकेशन लंडनमधून येतं. अनेक इंग्रज काळाचे ब्रिटिश काळाचे पूल आहेत ना. त्याची गॅरंटी संपली नाही तर लंडन देतं. आज राज ठाकरे साहेबांनी ह्या गोष्टी बोलल्या, पण तांत्रिक बाबीचा अभ्यास राज ठाकरे साहेबांना नाही आहे. हे बघा, चांगलं काम मामध्ये
19-20 होतो. परंतु कालचं परवाचा जो घटना आहे मलब्याची, तो नैसर्गिक अपघात आहे असं मी म्हणेन. कारण की हे हजारो वर्षाचे डोंगर, कडेकपारीचे डोंगर, हजारो वर्षाचे कपारीचे डोंगर, हजारो वर्ष वाहणारं पाणी, सूर्य, चंद्र, निसर्ग, वारा, ह्याच्यामुळे ह्या इफेक्टमुळे दगड झिजतो. पाण्यामुळे दगड झिजतो आणि दगड झिजला की भेगा 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 पडतात, भेगा पडतात. या भेगा कधी सुट्या होतात? उन्हाळा गरमी असेल तर त्याच्यामध्ये नाही. जेव्हा हे भेगा कधी सुट्या होतात लूज झालेल्या? जेव्हा पावसाळा चालू होतो, पावसाळा चालू होतो तेव्हा डोंगर उतारावरून दगडपहाडीवरून येणारं पाणी हे प्रेशरने येत असतं. पाणी असं आहे की दगडाला पण होल पाडतं. पाण्याचं प्रेशर असं आहे की दगडाला पण होल पाडतो. त्यामुळे येणाऱ्या डोंगर उताराचं प्रेशरचं पाणी, जो मिसिंग लिंकचं टनेल बांधलेलं आहे त्याच्यावरचं पहाडीवरचं पाणी सतत पडून जे छिद्र, जे भेगा असलेल्या कपारी जाऊन तो मलबा कोसळला, तो मिसिंग लिंकच्या टनेलवर ते कोसळला. त्यामुळे त्या टनेलला भगदाड पडून त्या लोडने, कारण पावसाचा हेवी लोड असतो, त्या लोडने भगदाड पडला आणि त्यातून ते पाणी बळबळ व्हावं लागलं. लोकांनी बातम्या केल्या, टी व्ही न्यूजवाल्याने बातम्या केल्या की डॅम आला, डॅम आला, डॅमचं पाणी, धबधबा आला, धबधबा आला, धबधबा आला. पण याच्या मागचे तांत्रिक कारण हेच आहे की तो प्रचंड अतिवृष्टीमुळे डोंगर उतारलेली खाच कळगे, कपारी, चिरामधून पाणी जाऊन जाऊन ते दगड झिजले आणि त्याचा मलबा खाली आला. त्याच्यामुळे मिसिंग लिंकच्या टनेलला भगदाड पडलं आणि मलबा जमला. नशीब तिथे ट्रॅफिक नव्हती आणि अपघात काही नाही झाला, हे नशीब आहे. देवेंद्र फडणवीसने जे काही उत्तर दिलं ते उत्तर चुकीच्या पद्धतीने दिलं. उगाच महाराष्ट्राची बदनामी करा, बदनामी करायची तर माझी करा, हे त्याला उत्तर नव्हतं. महाराष्ट्राची बदनामी करा, महाराष्ट्राची बदनामी करू नका, बदनामी करायची तर माझी करा, हे असंविधानिक विधान आहे. विधानसभेमध्ये तुम्ही तांत्रिकदृष्ट्या उत्तर काय द्यायला पाहिजे? मी पाहिलं अतिवृष्टीमुळे जो काही नैसर्गिक अपघात आला ते मी प्रत्यक्ष साईटवर जाऊन बघतो आणि तिकडचे जी काही कंपनी आहे काम करणारी आणि त्यांचे जे इंजिनियर्स आहेत, त्यांचे इंजिनियर्स, तांत्रिक सल्लागार आणि शासन MMRDAचे तांत्रिक सल्लागार घेऊन दोघांचं रिपोर्ट घेऊन एकत्र रिपोर्ट मॅच करायचा, तपासणी करून घेऊ बाबा यांचा रिपोर्ट काय, तांत्रिक सल्लागार खाजगी कंपनी काम करते तिचा रिपोर्ट काय आणि सरकारी शासन कंपनीचा रिपोर्ट काय, हे दोघांचे तंतोतंत जुळतात का आणि यातली मुख्य कारणं काय, हे शोधण्यापेक्षा असं उत्तर द्यायला पाहिजे. हे दोघांचे रिपोर्ट आल्यानंतर मी काय तो ह्या बाबीवर बोलेन. तोपर्यंत तात्काळ कंपनीला आम्ही सूचना आदेश दिलेत की जे काही मलबा आला गेला त्याच्यामध्ये तात्काळ रेक्टिफिकेशन दुरुस्ती करून घ्या. अशा प्रकारचं विधान तांत्रिकदृष्ट्या द्यायला पाहिजे होतं. परंतु तसं न देता महाराष्ट्राला बदनाम करू नका, मला बदनाम करा, मी एकेकाला बघून घेईन, हे मुख्यमंत्र्यांना संविधानिक विधान वाटत नाही. म्हणून मी तुम्हाला हे तांत्रिक कारण दिलं आणि हे तांत्रिक कारण हे माझ्याकडे गाईड आहे, RCC डिझाईनचं गाईड. हे बघा, हे RCC डिझाईनचं गाईड आहे. आता तुम्हाला जे काही उत्तर दिलं हे या पुस्तकामध्ये आहे. या पुस्तकामध्ये सगळेच सोल्युशन्स आहेत. हे बघा, हे हिल साईड अबॅकमेंट आहेत आणि येणारं पाणी हे अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने हिली पोर्शनला जेव्हा पाणी येत असेल पहाडीवरून तो पाण्याचा प्रेशर कमी करण्यासाठी त्याला टप्प्याटप्प्याने बांधायला पाहिजे, टप्प्याटप्प्याने बांधायला पाहिजे. आता मी ज्यावेळेस नाले विभागामध्ये प्रकल्पीय काम केलं, मी आत्ताच मला वाटतं 18-19ला मुंब्रा पारसिक दत्तवाडी आत्माराम चौक, मुंब्रा पारसिक आत्माराम दत्तवाडी पुढे गेला की
डोंगर उतारावरून एक नाला येतो. डोंगर उतारावरून एक नाला येतो, कच्चा नाला होता. त्याचं पाणी एवढं प्रेशरने यायचं, एवढं प्रेशरने यायचं टॉप टू बॉटम. तर भले मोठं आजूबाजूच्या घरांना इफेक्ट व्हायचा, खड्डा पडायचा, क्रॅक जायचं, सगळं व्हायचं. तर DPRमधील मी डिझाईन पाहिलं, स्वतः साईटवर इन्स्पेक्शन केलं आणि मी त्या अनुषंगिक रिपोर्ट तयार केला आणि तो रिपोर्ट तांत्रिक सल्लागारांकडून ॲप्रूव्ह केला आणि मग नगर अभियंत्यांकडून ॲप्रूव्ह केला. मग तो नगर अभियंत्याकडून ॲप्रूव्ह केल्यानंतर 18-19ला रवींद्र खडताळे होते. रवींद्र खडताळे त्यातला कट्ट फ ग म भन काहीच माहीत नाही. मी समजावून सांगितलं आणि आम्ही इंजिनियर्सने आणि कॉन्ट्रॅक्टर होता शायोना कॉर्पोरेशन. कॉन्ट्रॅक्टर होता शायोना कॉर्पोरेशन. शायोना कॉर्पोरेशन कंपनीवाला जो डायरेक्टर एकदम हुशार आहे, रमेश दहाबी नावाची व्यक्ती हुशार आहे, कामाचा एकदम दांडगा अनुभव आहे. तो आणि मी बसलो, साहब जी ये ऐसे नहीं ऐसा करना पडेगा, हो ऐसे नहीं वैसा करना पडेगा, हे त्याने मला सांगितले. मी त्याचं ऐकलं. नंतर मी माझं स्वतःचं डिझाईन माझ्या मतात तयार केला. जे डोंगर उतारावरून जो खालचा बोगद्याकडून आलेला नाला आहे, डोंगर उतारावर कळवट आहे, तर मी ठरवलं जो बायपास रोड गेलेला आहे, मला वाटतं 20 वर्षापूर्वी 20-25 वर्षापूर्वी बांधलेला, त्या रोडवरून डोंगर उतारून पारशेकच्या पाणी यायचं. तर ह्या पाण्याला कुठेतरी कट ऑफ केला पाहिजे, प्रेशर कमी केला पाहिजे. जर कट ऑफ नाही केला, प्रेशर कमी नाही केलं, तर त्याचा डायरेक्ट जोर खालच्या घरांवर इफेक्ट होणार, घरांना क्रॅक जाणार. म्हणून मी काय केलं, आपण जिन्याच्या पायऱ्या चढतो, बरोबर आहे. मला बुशी डॅम आठवलं आणि जिन्याच्या पायऱ्या चढतो. जर जिन्याच्या पायऱ्यावरून पाणी टाकलं तर पाणी जर सपाट असतं, घसरगुंडी जर सपाट तर पाणी एकदम प्रेशर नाही येत. पण तोच पाणी ऑब्स्ट्रॅकल टप्प्याटप्प्याने ऑब्स्ट्रॅकल केला तर पाण्याचं धार प्रेशर कमी शेवटच्या पातळीपर्यंत कमी होतो आणि त्यामुळे पाण्याचा इफेक्ट कमी झाल्यामुळे खालच्या पातळीच्या कुठल्याही घरादारांना इफेक्ट होत नाही, परिणाम होत नाही. अशा प्रकारचं ते कन्स्ट्रक्टिव्हमध्ये काम आहे. हे मी केलं मुंब्र्यामध्ये, हा प्रयोग केला, एकदम यशस्वी झाला. आज जर तुम्ही पाऊस पडतोय, आता पाऊस चालू आहे, आज तुम्ही ते बघायला जा, तुम्हाला एकदम विहंगमय दृश्य वाटेल. विहंगमय दृश्य म्हणजे धबधबा वाटेल तुम्हाला. तुझे जे पाणी पूर्वी थेट यायचं, आता पूर्वी थेट नाही होतं, टप्प्याटप्प्याने जे घरंगळत पाणी येतं ना, ते बघायला एकदम सुंदर वाटतं. हा अनुभव आहे, हा मी बनवलेला इफेक्ट आहे. त्यामुळे जो काही विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं ते संविधानिक नव्हतं आणि मी जे काही आता सांगितलं हे तांत्रिकदृष्ट्या योग्य उत्तर आहे. हे उत्तर मी महाराष्ट्र शासन MMRDAला लवकरच पाठवणार आहे, ड्राफ्ट रिपोर्ट. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र.